हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण न्यू कॉन्सेप्ट करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम खतरनाक झाला. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठला वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा सुद्धा व्हिडिओ आपण कॅपकट वरतीच करणार आहोत. तर आपण अशाच जास्तीत जास्त कॅपकट वरती व्हिडिओ बनवत आहोत, कारण व्हिडिओ एकदम खतरनाक बनवायचे म्हणल्यावर कॅपकट शिवाय व्हिडिओ खतरनाक होतच नाही. ओके, आणि आपण लवकर आलाइट मोशनवर सुद्धा व्हिडिओ आणूयात. तर कोणता टॉपिक पाहिजे, काय पाहिजे, तुम्ही बिंदास कमेंट करून सांगा, आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ आणूयात. ओके, सिंपल. आता आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार दोन ॲप्लिकेशन. एक म्हणजे आपलं पॉक्सी VPN. तर म्हणजे पॉक्सी VPN मी यूज करतोय, तुम्ही कोणता पण एक रँडम VPN यूज करू शकता. खूप VPN आहेत. प्ले स्टोरवरती जाऊन VPN नाव सर्च मारा. तुम्ही जेवढा विचार केला नाही का त्याच्यापेक्षा खूप जास्त VPN येतील. कोणतं पण एक रँडम VPN डाउनलोड करून घ्या आणि सिंपल कनेक्ट करून घ्या. तर मी वापरतो पॉक्सी VPN. तुम्हाला एक पॉक्सी VPNची एक छोटीशी गंमत सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही पॉक्सी VPNच यूज करताल. ओके, सिंपल VPN आपलं ओपन करायचे. ओपन केल्याच्यानंतर वरी VPNवरती नाव आहे बघा, वरी क्लिक करायचे. तर सिंपल इथं कनेक्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे. तर काय करायचं, ॲप्लिकेशन मिनिमाइज करायची, ॲप्लिकेशन कट करून टाकायची. ॲप्लिकेशन मिनिमाइज करून ॲप्लिकेशन कट करायची आहे. काही सुद्धा विषय नाही. आपलं VPN ही बघा एकदम बरोबरित्या काही न करता ॲड होऊन जाणार आहे. 30 सेकंदाची ॲड न बघता फक्त एका सेकंदामध्ये आपलं VPN कनेक्ट होणार आहे. हीच मजा जादू आहे पॉक्सी VPNची. त्यामुळेच मी पॉक्सी VPN जास्तीत जास्त यूज करतोय. ओके, आता आपलं कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, सिंपल इथं क्रिएटवरती क्लिक करायचं. सिंपल तुमच्या इथं असं इंटरफेस येईल, नाहीतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल. ओके, काय सुद्धा येईल, फक्त इथं क्रिएट आणि न्यू प्रोजेक्ट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला असेल, मी दाखवतो व्हिडिओ. हे बघा अशा प्रकारचा 12 सेकंदाचा, आणि हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. तिथून जाऊन बिंदासली डाउनलोड करून घ्या. ओके, तर अशा प्रकारे हा आपला जो व्हिडिओ आहे तो आपण ॲड करून घेतलेला आहे. तर आता म्हणताना तुम्ही यामध्ये बीट कुठे, बीट दिसत नाही, नाव नाही, नंबर नाही, काहीच नाही. तर तो छोटीशी गंमत सांगतो. ही बघा आपला बीट आता अशा प्रकारे ओळखायचं. ही बघा जिथं कॅपकट आपलं येणार आहे, कॅपकटचा फोटो, ती आपला बीट असणार. ओके, आणि म्हणजे आपण आपल्या पेजवर जास्तीत जास्त युनिक व्हिडिओ बघायला मिळतील, आणि इतक्या सोप्या प्रकारे तुम्हाला कोणी सुद्धा एडिटिंग शिकवणार नाही. ओके, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, एकदम सोप्या प्रकारे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, याची एंडिंग आहे ती सिंपल एंडिंग कट करायची. ओके, आता एंडिंग कट केल्यानंतर सिंपल आपलं व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं स्लाईड करायचं. इथे एक ऑप्शन आहे का बीट्सचं, नाही सॉरी बीट्सचं नाही बरं का, थोडं स्लाईड करायचं. इथं ऑप्शन असेल एक्सट्रॅक्ट ऑडिओचं, त्याचं ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला बीटवरती सुद्धा जायचं आहे, थांबा थोडं. तर आता जो आपला सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचे. खाली थोडं स्लाईड करायचं. इथं बीट्सचं ऑप्शन आहे, बीट्सवरती यायचं आहे, आणि बीट्सवर आल्याच्यानंतर आपल्याला बीट्स ॲड करायचे. ओके, तर बीट्स कसे ॲड करायचं तुम्हाला सांगतो मी. हे बघा आपला जिथं कॅपकट येणार आहे फोटो, तो आपला बीट असणार आहे. हे बघा इथं फोटो आला, इथं आपला बीट. याच्यात अवघड नाही, एकदम सोपं कार्यक्रम आहे. अशा प्रकारे स्ट्रेच करून घ्या, तुम्हाला थोडं सोपं जाईल. हे बघा इथं. तर अशा प्रकारे आपण बीट्स ॲड करून घेऊयात. तर समोर माझ्यामध्ये थोडे छोटे छोटे बीट असतील गाईज, त्यामुळे लक्षपूर्वक बघा व्हिडिओ. थोडं मागापुढे पण चालतो, काही विषय नाही. बघा इथे छोटे छोटे बीट्स आहेत. इथं असेल बीट माझ्या मते,
हे बघा, इथून काय करायचं आपल्याला, एकदम छोटे छोटे बीट आहेत, छोटे छोटे बीट द्यायचे एकदम 0 मिलीसेकंदापाशी. बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो तसे, कारण ते थोडा विषय हार्ड आहे, कारण 2च बीट लावून दिले आहेत मी छोटे छोटे बीट असल्यामुळे. इथपर्यंत आपलं बीट असणार ही बघा, इथं कॅपकटचं नाव आलेलं आहे इथं अशा प्रकारे. तर आता दुसरा बीट असणार इथं. ओके, हे बघा अशा प्रकारे. इथं मला छोटे छोटे म्हणजे सोपे सोपे बीट आहेत तुम्हाला समजण्यासारखे. ओके, हे बघा बीट वाई म्हणजे आता लय विषय हार्ड होणार आहे व्हिडिओ हा. हे बघा हे बघा थोडं आहेत थोडंफार किचकट काम, पण घ्या लक्ष देऊन बघा, काही विषय नाही. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपले जे बीट आहेत बीट ॲड करून घेतलेले आहेत. तर काय करायचं, सिंपल राईटवरती क्लिक करायचं, राईटवरती क्लिक करायचं, आता बॅकलाईन येणार. आपण अशा प्रकारे सिंपल आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचे, आता थोडं खाली स्लाईड करायचं. काय करायचं, स्लाईड करायचं. तो एक ऑप्शन आहे बघा रिप्लेसचं, तर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, साईडला फोटोवरती क्लिक करायचं, अल्बम ओपन होईल. अल्बम्सवरती आल्यानंतर तुमचं जिथं काय फोटो असेल तर फोटो ओपन करा. जर तुम्ही स्वतःचे फोटो यूज करणार असेल तर स्वतःचा फोटो ॲड करून घ्या, अदरवाईज तुम्ही दुसरं कोणता पण फोटो ॲड करून घेऊ शकता. ओके, मी एक फोटो रँडम फोटो ॲड करून घेतो. तर एक फोटो मी घेतो ॲड करून, इकडे रजिस्टरचा फोटो बघतो. अशा प्रकारे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे, फोटोला झूम करायचं. ओके, आता फोटोला झूम केल्यानंतर आपला जो बीट आहे ते बीट वाईज स्प्लिट करून घ्यायचे, फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर आपण या फोटोला स्प्लिट करून घेऊयात एकदम बीट वाईज. तर गाईज आता मी थोडेफार बीट्स म्हणजे अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे आहेत. ओके, फोटो. आणि अदरवाईज काय करा तुम्ही, आता फोटो जो आहे मी एक सिंपल म्हणजे एकच फोटो ॲड करत आहे, तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा, वेगवेगळे फोटो, तर व्हिडिओ चांगल्या प्रकारे ग्लो येईल. ओके, हे व्हिडिओ आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. सिंपल. तर अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट करून घ्या बीट वाईज. मी दाखवत बसतो तर आपला टाईम खूप जाणार आहे आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होणार आहे. तर डायरेक्ट आपण मेन व्हिडिओवरती भेटूयात. तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे, तर आपण या मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. ओके, तर ही बघा अशा प्रकारे छोटे छोटे बीट्स आहेत. सिंपल काय करायचं बघा, सांगतो मी तुम्हाला. आता आपला जो 2 नंबरचा फोटो आहे, 2 नंबरच्या फोटो कशी यायचं आहे, तर याला आपण ॲनिमेशन आहे का बघूयात. तर 1 नंबरचा फोटोला ॲनिमेशन आहे, तर ॲनिमेशन कोणता आहे, इनमधलाच आहे बघा 3D फोन नावाचा. तर 1 नंबरच्या फोटोला 3D फोन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, 3D फोन. 2 नंबरच्या फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता, डिस्टोर्ट राईट. त्याच्या समोरच्या फोटो कशी यायचं आहे, डिस्टोर्ट लेफ्ट. असं सांगतो मी, डायरेक्ट इफेक्ट ॲड म्हणजे ओपन करायची गरज नाही. ओके, तिथे डिस्टोर्ट राईट, डिस्टोर्ट लेफ्ट. समोरच्या फोटो कशी यायचे, पेंडुलम 1. त्याच्या समोरच्या फोटो कशी यायचे, पेंडुलम 2. पेंडुलम 1, पेंडुलम 2. परत समोरच्या फोटो कशी यायचे, डिस्टोर्ट राईट, डिस्टोर्ट लेफ्ट, डिस्टोर्ट राईट, डिस्टोर्ट लेफ्ट. समोरच्या फोटो कशी यायचं आहे. परत आता कॉम्बोवरतीच जास्त करून इफेक्ट आपले डिस्टोर्ट लाईट. ही बघ इथं पण डिस्टोर्ट राईटच आहे, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, राईट लेफ्ट. परत आता इथे यायचं आहे जिथे आपले छोटे फोटो आहेत तिथं. हे बघा म्हणजे 25 फूट म्हणजे 3 सेकंदापाशी जिथून आपला छोटा फोटो सुरू होतो तिथपासून. ओके, ॲनिमेशनवरती यायचं आहे, काय माहिती ॲनिमेशनवरती यायचं आहे, डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर डायनॅमिक शेक इफेक्ट कुठं ॲड करायचं मला सांगतो मी. तर डायनॅमिक शेक इफेक्ट 1 2 3 4 5 6 7 फोटोला ॲड करायचं. 8 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, इफेक्टवरती यायचं आहे, कॉम्बोमध्ये झूम 1 नावाचा इफेक्ट आहे, तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. समोरचे छोटे फोटो आहेत त्यांना डायनॅमिक शेक इफेक्ट ॲड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 फोटोपर्यंत. ओके, परत 7 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. तर याला इफेक्टच नाही असं वाटतंय मला, पण इफेक्ट असेल तुम्हाला सांगतो मी कोणते इफेक्ट आहे. तर याला सुद्धा डायनॅमिक शेक इफेक्ट आहे. आता यायचं आहे मोठ्या फोटोपाशी. ओके, मोठ्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचे इफेक्ट ॲड करायचे. कोणतं, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. इथं स्ट्रेच अँड डिस्टोर्ट ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, तर समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत कॉम्बोवरती यायचं, पेंडुलम 1 नावाचे इफेक्ट ॲड करायचं. कोणता, पेंडुलम 1.
समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, पेंड्युलम 2 नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. पेंड्युलम 1, पेंड्युलम 2. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, डिस्टॉर्ट राईट. समोरच्या फोटोपाशी येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट. ओके, डिस्टॉर्ट राईट, डिस्टॉर्ट लेफ्ट. ऑर्डर मागं पुढे करू शकता, लेफ्ट राईट करू शकता. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणतं? स्लिप अँड स्लाईड. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणतं? स्लिप अँड स्लाईड 2. परत त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, 3D कार्ड 4 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. 3D कार्ड 4. परत लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे, 3D कार्ड 5 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणतं? 3D कार्ड 5. ओके, 4, 5. आता आपण याला बॉडी इफेक्ट जे काय आहे ते ॲड करून घेऊयात. तर याचं आपलं डायरेक्ट 4 सेकंदापाशी यायचं आहे, थोडं समोर यायचं 4च्या 5च्या मध्ये 4.5 पाशी, जिथं म्हणजे आपले मोठे मोठे फोटो सुरू होत आहेत. तर यायचं आता व्हिडिओ इफेक्टवरती. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, सिम्पल. आता व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे आपल्याला, यायचं पार्टीवरती आल्याच्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणतं? व्हायब्रेशन फ्लॅश. याची लेंथ एकदम आपल्या एंडिंगपर्यंत ठेवायची, व्हिडिओच्या डायरेक्ट एंडिंगपर्यंत. परत पार्टीवरती जायचं आहे, शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे, इंटेन्सिटी 5 आणि इंटेन्सिटी 16% ठेवा आणि स्पीड एक 5-6% ठेवून घ्या. ओके, याची सुद्धा लेंथ लास्टपर्यंत वाढवायची. तर आता आपण बॉडी इफेक्ट ॲड करूया. कोणते? बॉडी इफेक्ट. सिम्पल आपल्याला याच्या बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती बटरफ्लाय ड्रीम नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर हा बटरफ्लाय ड्रीम नावाचं इफेक्ट एक नंबरच्या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरतीच आपल्याला ग्लोईंग्स डबल नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. कोणता? ग्लोईंग डबल नावाचा. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत बॉडी इफेक्टवरती यायचं, प्रोवरती यायचं आहे आता. तर इथं फ्रॅगमेंट क्लोन नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता? फ्रॅगमेंट क्लोन. ओके, परत त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे, अँगल विंग्स नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणतं? अँगल विंग्स. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ग्लोईंग लाईन्सवरतीच यायचं आहे, टेक्नॉलॉजी 3 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणतं? टेक्नॉलॉजी 3. परत त्याच्या म्हणजे हा जो टेक्नॉलॉजी 3 आहे, 1, 2, 3 फोटोंना म्हणजे आपण जिथं 3D फोटो आहे तिथपर्यंत ठेवायचे, 3 फोटोपर्यंत. ओके, काही सुद्धा अवघड नाही, जास्त काही इफेक्ट नाही, आपले इतकेच इफेक्ट आहे. तर आपण याला ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊयात. सिम्पल जो पांढरा बॉक्स आहे ही अशा प्रकारचा. तर या पांढऱ्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. पांढऱ्या बॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला याचं लाईटवरती आल्याच्यानंतर एक फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे बघा, लाईटवरतीच आहे फ्लॅश. ते सिम्पल फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचं आहे. याची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. सिम्पल इथं ॲप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे बघा, ॲप्लाय टू ऑल. तर ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. ओके, तर अशा प्रकारे बघा. तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. सिम्पलवर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. ओके, तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.